बीडच्या आष्टीत मुसळधार पावसाने हाहाकार माजवलाय। देवळालीसह सुलेमान, देवळा, दौला वडगाव या गावात पाणी शिरल्याने त्यामुळे गावाचा संपर्क तुटलाय। मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालंय। अनेक नद्या या धोक्याच्या पातळीवरून वाहू लागल्या। अहिल्यानगर बीड मार्गावरच्या धानोरा इथल्या कांबळी नदीला पूर आला आणि त्यामुळे वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाली आहे। अचानक आलेल्या या पुरामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलंय। प्रशासनाकडून मदत कार्य सध्या सुरू करण्यात आलेलं आहे। परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात आहे। नागरिकांनी सावध राहावं असं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांच्याकडून। आकाश, सध्या तिकडे काय परिस्थिती निर्माण झाली आहे? नक्कीच दीपाली, गेल्या 2 दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे। बीड जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे। त्यातील बीड मधील आष्टी आसन, पाटोदा आसन, गेवराई आसन या भागात देखील पावसाने अक्षरशः थैमान घातल्याचं बघायला मिळत आहे। आष्टी मधील जे काही गावं आहेत त्या आष्टी मधील 30 गावांचा संपर्क जो आहे तो तुटलेला आहे। तिथे प्रशासनाची टीम देखील दाखल झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना घराबाहेर पडताना सतर्कता बाळगावी असा देखील इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे। तसेच माजलगाव मधील महत्वाचं मानलं जाणारं जे धरण आहे या धरणाचे देखील आता 11 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि या धरणामधून जो पाण्याचा विसर्ग जो आहे त्या बीड जिल्ह्यातील नदी नाले जे छोटे छोटे प्रकल्प आहेत याला मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होताना दिसत आहे। मात्र याच प्रकल्पामुळे दुसरीकडे शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून मोठं जे आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। तर दुसरीकडे बघायला गेलं तर सुदैवाने यात सध्या कोणतीही जीवित हानी झालेली नाहीये। दीपाली, नक्कीच धन्यवाद आकाश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।